बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातील अजातशत्रू, पक्षनिष्ठ, एकनिष्ठ ज्येष्ठ नेते, श्रमिकांचा लढवय्या नेता कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांची ओळख आहे। त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कामगार कष्टकऱ्यांसाठी वेचले। निस्पृह व प्रामाणिकपणे कामगार चळवळ जिवंत ठेवून न्याय मिळवून देणाऱ्या कॉम्रेड आडम मास्तरांची महाराष्ट्रातील जनतेला नितांत गरज आहे। विधिमंडळात सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने अभ्यास करून कायदे करण्यास भाग पडणारे सदस्य म्हणून मास्तरांची गणना होते। अशा आडम मास्तरांना आगामी विधानसभेत आमदार म्हणून पाठवण्याची जबाबदारी श्रमिक कष्टकऱ्यांची आहे। यंदाच्या निवडणुकीत मी आडम मास्तरांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना निवडून आणण्याकामी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे अभिवचन धर्मराज काडादी यांनी दिले। 15 जुलै रोजी सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर देवस्थानचे अध्यक्ष, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन तथा ज्येष्ठ नेते धर्मराज काडादी यांची त्यांच्या गंगा निवास येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सदिच्छा भेट घेतली। या सदिच्छा भेटीत अनेक जुन्या आठवणींना उजाळा देताना आडम मास्तर म्हणाले की सोलापूर जिल्ह्याला ऐतिहासिक आणि स्वातंत्र्य लढ्याची अभूतपूर्व पार्श्वभूमी आहे। जुलमी ब्रिटिशांची राजवट उलथून टाकण्यासाठी पहिल्यांदा 1930 साली स्वातंत्र्य उपभोगून ब्रिटिशांचा झेंडा खाली उतरविले, तेव्हा मार्शल लॉ पुकारून स्वातंत्र्य चळवळ दडपून टाकण्याचा प्रयत्न झाला। मात्र इथल्या स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटिशांशी 2 हात केले। यामध्ये 4 हुतात्म्यांना फासावर जावे लागले। अशावेळी स्वातंत्र्य चळवळ तेवत ठेवण्यासाठी दिवंगत आप्पासाहेब काडादीसारखे अनेक देशभक्त जीवाचे रान केले। असे स्वातंत्र्य सैनिक आप्पासाहेब काडादी यांनी 1969 साली मी पहिल्यांदा सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढविली। त्यावेळी माझ्यासमोर तत्कालीन काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते माधवराव कोंतम उभे होते। त्यावेळी आप्पासाहेब काडादी यांनी बहुमोल सहकार्य केले। त्यानंतर 1978 साली मी विधानसभेची निवडणूक लढविली, तर यावेळी सुद्धा प्रत्यक्ष निवडणुकीत सहभागी होऊन मला आमदार करण्यात निर्णायक भूमिका त्यांनी बजावली। त्यानंतर धर्मराज काडादी यांनी सुद्धा वेळोवेळी सहकार्य केले। ज्यावेळी धर्मराज काडादी यांच्यावर कठीण प्रसंग उद्भवले त्यावेळी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलो। हेतुपुरस्सर धर्मराज काडादी यांना त्रास देण्यासाठी सोलापुरातील काही विघ्न संतोषी दृष्ट शक्ती डोकीवर काढले। कित्येकांना रोजगार देणाऱ्या सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडून कामगारांना विस्थापित केले। मात्र त्यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते अहोरात्र जागरण करून पोलीस प्रशासनाशी लढले। पोलिसांनी कामगारांना ताब्यात घेतले। संपूर्ण परिसरात संचारबंदी लागू करून पोलिसांनी धडपशाही केली। त्या गोष्टीला न जुमानता माकपाच्या कार्यकर्त्यांनी चिमणी पाडण्याच्या विरोधात मोर्चा काढून रास्ता रोको केले। त्यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। अर्थातच काडादी परिवार आणि माझे कौटुंबिक नाते व जिव्हाळ्याचे संबंध मी आज भीतीस जतन करत आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत मी महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी लढविणार असून या निवडणुकीत मला विजय करण्यासाठी धर्मराज काडादी यांनी सर्वतोपरी सहकार्य करून प्रत्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचे अभिवचन दिले। यावेळी माकपाचे जिल्हा सचिव कॉम्रेड एम.एस. शेख, कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी, ॲडव्होकेट अनिल बासम, दीपक निकंबे, सनी शेट्टी, रवी गेंट्याल आदी उपस्थित होते।